लोकसभा निवडणूक तोंडावर आहे आणि अशातच चंद्रपुरात काँग्रेसमध्ये वाद सुरू झाले। खरं तर 2019 ला राज्यात काँग्रेसला एकमेव असा खासदार मिळाला होता जो चंद्रपुरात, त्यांचं नाव होतं बाळू धानोरकर। पण आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसमध्ये वाद सुरू झालेले आहे। चंद्रपुरात सुरू झालेले काँग्रेसमधले हे वाद नेमके काय आणि त्याचा चंद्रपुरात काँग्रेसला नेमका कसा फटका बसू शकतो हेच या व्हिडिओत पाहूयात। नमस्कार, मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबई तक। चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचं अकाली निधन झालं, त्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक सुद्धा लागलेली नाही। आता थेट लोकसभेच्या निवडणुका होत आहेत आणि आता बाळू धानोरकर जे की काँग्रेसचे दिवंगत खासदार आहेत, त्यांच्या पत्नी ज्या की वरोऱ्याच्या आमदार आहेत प्रतिभा धानोरकर, या मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। त्यांना या मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी हवी आहे। त्यांनी पक्षाकडे तिकीटही मागितले आहे, पण 2019 ला बाळू धानोरकरांमागे जे खंबीरपणे उभे होते असे विजय वडेट्टीवार त्यांच्या प्रचारात दिसले होते। तेच विजय वडेट्टीवार आता आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात बोलताना दिसत आहेत। कारण विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या मुलीसाठी शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी लोकसभेसाठी फिल्डिंग लावलेली आहे। कारण शिवानी वडेट्टीवार यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे। शिवानी वडेट्टीवार यांनी पक्षाकडे तसं तिकीटही मागितले आहे। त्यांनी दिल्लीत जाऊन पक्षाच्या वरिष्ठांच्या भेटीगाठी देखील घेतलेल्या आहेत। त्यामुळे विजय वडेट्टीवार हे प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात बोलताना दिसत आहेत। शिवानी वडेट्टीवार आणि विजय वडेट्टीवार दोघांनी प्रतिभा धानोरकरांवर टीकाही केलेली आहे। जे पक्षात 3 वर्षांपूर्वी आले त्यांना पक्षाकडे तिकीट मागण्याचा अधिकार नाही असं विजय वडेट्टीवार आणि शिवानी वडेट्टीवार दोघांनी बोलून दाखवलंय। पण त्यानंतर प्रतिभा धानोरकर ज्या की बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत, त्यांनी विजय वडेट्टीवारांना उत्तर दिलेले, त्यांचं नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप देखील केलेले आहेत। प्रतिभा धानोरकर नेमक्या काय म्हणाल्यात पाहूयात। मागील खासदार साहेब गेल्यापासून साधारणतः या 8-9 महिन्याच्या कार्यकालात जे लोक माझा विरोध सगळ्यात जास्त करत आहे तेच लोक या चुकीच्या अफवा फैलवत आहे, पोर्टलवरती चुकीच्या न्यूज रोज लावत आहे आणि ज्या आपण न्यूजपेपरमध्ये सुद्धा बघत आहे तर न्यूजपेपरवाल्यांना सुद्धा ठोस असं पॅकेज त्यांच्याकडून मिळालं म्हणून त्यांच्या बाजूच्या न्यूज हे सगळे न्यूजपेपरवाले लावत आहे। पण असल्या कुठल्याही न्यूज लागल्यानं काही झालं तरी असल्या कुठल्या गोष्टीला भिणारी मी नाही आहे। मी काँग्रेसचीच आहे आणि मी काँग्रेसच्याच तिकीटवरती लढवणार आहे। शेवटी आता बोलत असताना आपण पाहिलं असेल की आमच्या पक्षात अनेक लोक आहे की जे माझा विरोध सतत खासदार साहेब गेले तेव्हापासून करत आहे। या विरोधामुळेच आज माझ्या नवऱ्याचा सुद्धा जीव त्यांनी घेतला आणि माझ्याही मागे ते लागून आहे। पण एक जीव गेला, आता दुसरा जाणार नाही याची काळजी मी घेईल आणि हे करत असताना नक्कीच पक्षाचे जे ध्येय धोरण आहे, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो अंतिम निर्णय राहील। बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर चंद्रपुरात काँग्रेसची उमेदवारी प्रतिभा धानोरकर यांनाच मिळेल असं इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनाही वाटतं। कारण प्रतिभा धानोरकर या कुणबी आहेत आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात कुणबी मतं ही निर्णायक आहेत। शिवाय बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे चंद्रपुरात सहानुभूतीची लाटही आहे। त्यामुळे प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या उमेदवार असतील अशी चर्चा चंद्रपुरात आहे। पण भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या तगड्या नेत्याला मैदानात उतरवण्याची शक्यता आहे। आजच सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांची उमेदवारी निश्चित केल्याचं, पक्षाने त्यांची उमेदवारी निश्चित केल्याचं सांगितलं। त्यामुळे काँग्रेसला देखील सुधीर मुनगंटीवारांचा सामना करू शकणारं एक उमेदवारी द्यावी लागणार आहे आणि त्या प्रतिभा धानोरकर असतील अशी चर्चा आहे। पण 2019 ला जी विजय वडेट्टीवारांची ताकद बाळू धानोरकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती, विजय वडेट्टीवारांनी आपली पूर्ण ताकद त्यांना दिली होती, तीच ताकद आता प्रतिभा धानोरकरांना मिळणार का असा प्रश्न आहे। कारण विजय वडेट्टीवार आपल्या मुलीसाठी स्वतः मैदानात उतरलेले आहेत, त्यामुळे ते प्रतिभा धानोरकरांना किती मदत करतील हा प्रश्न आहे। त्यामुळे काँग्रेसच्या याच अंतर्गत वादाचा फटका काँग्रेसलाच बसून त्याचा भाजपला फायदा होण्याची शक्यताही नाकारता येत नाही। त्यामुळे आता काँग्रेसचा हायकमांड 2019 ला मिळालेला हा एकमेव गड राखण्याची जबाबदारी कोणावर सोपवतं हे बघणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय वाटतं, काँग्रेसचे चंद्रपुरातल्या उमेदवार नेमक्या कोण असतील, प्रतिभा धानोरकर की शिवानी वडेट्टीवार? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत राहा मुंबई तक।